कर्म धर्मावर अवलंबून आहे, जातीवर. ॲमेझॉनच्या डिलिव्हरीसाठी आम्ही 12 दिवस थांबतो, पण आई आणि वडिलांसाठी माझ्याकडे 10 दिवस नाही. आम्ही गुरुजींना काय विचारतो, किती वेळ लागणार, काय केलंय विचारत नाही. गेलेल्या व्यक्तीला देह देणं म्हणजे 10वा दिवस. की या आत्म्याचं वजन 220 ग्रॅम आहे हे प्रूव्हन आहे. पूजेचा अर्थच जेव्हा आम्ही समजून घेत नाही तेव्हा आम्हाला वाटतं की इरिलिव्हंट आहे. ज्या लोकांना मी बघितलं सुद्धा नाही, मला माहिती सुद्धा नाही ही लोक, त्या लोकांचं मी करतो. गुरुवार करतो, शनिवार पाळतो, सोमवार पाळतो, बरोबर. ज्या आई वडिलांनी जन्म दिलाय, ज्यांना शक्य तसं त्यांनी आम्हाला सांभाळलंय, मोठं केलंय, आयुष्याच्या त्यांच्या स्वतःच्या उत्तरार्धात सुद्धा आम्हाला अजूनही टेकू दिलाय. बरं, गेल्यावरही त्याच माणसाची एफडी मी घेतोय बरं का 15व्या दिवशी. इतकं त्या आई वडिलांचं आमच्यावर आहे. मग जो दिसतो तो देव असेल तर आई वडिलांपेक्षा मोठा देव कुठला आहे? दिवसांमध्ये फरक असावा, इमोशन्समध्ये फरक असू नये. भले मग तुम्ही ते गावाकडं करा ना ते शहराकडं करा. आमच्यात मुद्दा काय आहे की कोण सांगतंय ह्याला महत्व आहे. कोण म्हणजे माणूस नव्हे, त्याचं आडनाव काय, तो कुठल्या बॅकग्राऊंडचा, त्यानंतर आम्ही त्याला जज करतो, त्यानंतर आम्ही ट्रोल करतो, आणि त्यानंतर आम्ही त्यातनं 4 गोष्टी शिकण्यासारख्या घेतो. काही गोष्टी ह्या सायन्स बियॉन्ड आहेत. आज काही गोष्टी सायन्स एक्सप्लोअर करतंय. आमच्या लोकांनी काही गोष्टी आधीपासून ठेवल्या आहेत ना. कॅलेंडर वेरी होतं, पण पंचांगला पौर्णिमा दिसल्यानंतर पूर्णच चंद्र आजपर्यंत दिसत आला कित्येक वर्ष. अमावस्येला कोणालाही चंद्र दिसलेला नाही. मग हे पंचांग म्हणजे काय? सायन्स आहे ना. किती छोटा विचार केला, मावशीलाही पिंड द्यायचं. मग आषाढ्याला मी म्हणतो मावशीला मी का देऊ, तिचा मुलगा बघेल की. श्राद्ध, पक्ष, दिवस, कर्म, ह्याच्यातला मेन गाभा आई वडील आहे. बरं, हे कलियुग आहे, इथं पाप करावं लागत नाही, ते घडतं म्हणतात. की गुरुजी मला एक 5 मिनिटं बसतो, मला सांगा हो काय केलं पण आज, किंवा आजचा विधी काय आहे, मला ब्रीफ तरी द्या, मी त्या इंटेन्शननं बसेन तरी. आम्ही ते विचारत नाही. कर्मकांड शब्दच आता निगेटिव्ह इमेज बनले याची, ह्याला काय कारण? ह्याच्यामधलं कर्म हा विषय सायलेंट झालाय, आता फक्त कांड राहिलं. कुठेही गेलं तरी डरब इज नॉट अ मेटल, गवताचा प्रकार, पण त्यातून एक्सरेज पास होतो.